नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या मी येवल्याच्या कांदा मार्केटमध्ये आहे व आत्ताच विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका झालेल्या आहे. परंतु दर निवडणुकीमध्ये सरकार जय जवान जय किसान व शेतकऱ्यासाठी भरपूर काही घोषणा करतं. व आज जर विचार केला तर कांद्याचं मार्केट 5,000चं होतं जवळपास 8 दिवसापूर्वी, व आज जर विचार केला तर कांदा 1000 आणि 1200 वर आला. आपल्या बरोबर एकंदरीत शेतकरी नेमके काय बोलतायत, आता आपण कुठून आले? करवंडी गाव, करवंडी तालुक्याला, जिल्हा नाशिक. काय वाटतं कांद्याचं मार्केट ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस 5,000 पर्यंत कांदा विकत होता ना आता डायरेक्ट 1000 आणि 1200 रुपये कांदा विकतो? आज शेतकऱ्याला काहीच कळायला जागाच राहिली नाही. 8 दिवसापूर्वी 5,000 विकणार कांदा आज 1200 1300 विकू राहिला. असं काय झालं नेमकं कळायलाच जागा नाही. कुठं न्यूज मध्ये येत नाही नेमकं सरकारनं काय केलं, निर्यात बंदी केली का काय केलं, काहीच कळायलाच जागा नाही. आज कांदा 1200 ते 1100 विकू राहिला. आता हिंदू खत्रे में हे म्हणणारे आता शेतकरी आता संकटात आहे, त्याच्याविषयी काही बोलणार का? नाही, हिंदू खत्रे पे बाद में, पर हिंदू काय येईल शेतकरी डायरेक्ट मरायला लागला ना. आत्महत्या करायची वेळ आहे त्याच्यावर. एकरामध्ये 20 क्विंटल कांदे निघू राहिले. काय असं वाटतंय का काँग्रेसचं सरकार असो किंवा बीजेपीचं, पण यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालण्यासाठी हे कायमच निर्यातीमध्ये आज जर विचार केला तर 20% त्यांनी जी एक्सपोर्ट ड्युटी लावलेली त्याच्यामुळे शेतकरी अन्याय होतो? नाही, सरकार कोणतं येऊ द्या, सरकार शेतकऱ्याचा कधीच विचार करीत नाही. एक्सपोर्ट ड्युटी सरकारनं वास्तविक कमी करायला पाहिजे. ज्या टायमाला निर्यात बंदी करायची राहते 1 तासात निर्यात बंदी होती, आणि मग निर्यात बंदी का उठत नाही? आज शेतकरी रस्त्यावर येऊ राहिला तरी निर्यात बंदी उठत नाही. दादा, आपण कुठून आले? हडपसावर. किती कांदे तुमचे? 4 एकर. आणि साधारण किती खर्च आला एकरी? एकरी 70-80 हजार रुपये खर्च आहे. आणि कांदे किती निघले? कांदे काय 25-30 क्विंटल एकरी. या पावसाच्या जरा खूप नुकसान झालं त्याचं, आणि त्याच्यात बाजार पडले. आता आमचं एवढंच म्हणणं आहे, आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये हिंदू खत्रे में म्हणणारे जे लोक असतील त्यांना आम्हाला सांगायचे आता शेतकरी खत्रे में यांच्याकडे काहीतरी योजना केली पाहिजे त्यांना. आता हिंदूंनी तर एक झालं पाहिजे, हिंदू ते एक झाले, पण आता शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे. शेतकरी कधी एक होणार? शेतकरी एक होत नाही म्हणतो हा प्रश्न आहे ना. तुम्ही कुठून आले? हडपसावर. काय वाटतं नेमकं शेतकऱ्याला आजचे दिन कधी येणार? सरकार कोणतं पण असू, शेतकरी नेहमीच भरडला जातोय. शेतकऱ्याचा काही विषय नाही. सरकारनं सरकारची पोळी भाजून घेतली. आता शेतकरी हाय कमी आला त्याला काही घेणं देणं नाही. त्याचं काम त्यांनी केलं. आता शेतकऱ्याचं काम कोण करेल? शेतकरीच करेल. एवढंच आता शेतकऱ्याचं त्यांच्या काही डोक्यात नाही. कांदा 1200 विकतो का 1000 विकतो त्यांना काय घेणं? आता सरकार 5 वर्ष आता स्थायिक झालं. काय वाटतं शेतकऱ्याच्या दुःखाला कोणी जाणीवखोर करत आहे का, किंवा कोणाला जाणीव वाटते का शेतकऱ्याविषयी? शेतकऱ्याचं जाणीव करणार कोणीच नाही ना. स्थानिक पण कोणी नाही, वर पण कोणी नाही. फक्त शेतकऱ्याच्या नावाखाली विलक्षण करून घ्यायचं. शेतकरी नंतर मग आहे का नाही त्याच्याकडे काही पाहायचं नाही. काय वाटतं निवडणुकीच्या वेळेस सरकार कोणतं पण असून मोठमोठ्या घोषणा करतं, सांगतं की आम्ही शेतकऱ्याचे जय जवान जय किसानच्या मोठमोठ्या घोषणा करते. आज जर विचार केला तर एकंदरीत तुम्ही नेमकं कुठून आले आणि तुमचे कांदे किती? माझे 8 एकर कांदे. मी हडपसावरगावरून आलोय. शेतकऱ्याच्या फक्त घोषणा आहे जय जवान जय किसान, बाकी काही नाही. त्याला फक्त घोषणापुरताच तो शेतकरी मर्यादित देते, बाकी 1000 भावामध्ये काही नाही. फडणवीस तर म्हणताय खूप काही शेतकऱ्यासाठी आम्ही दिलंय. काय दिलंय? 1500 रुपये लाडकी बहीण दिली, त्याचे सारा शेतकरी खुश झाला का? भागलं त्याचं वालं. या ना जरा या समोर. दाजीचा काही विचारच नाही त्याच्याकडे, फक्त बहिणीचाच विचार करून राहिलं सरकार. काय तुम्हाला रात्री वीज भेटते का? पाण्याला मोटरीला वीज भेटते का? मी रात्री 8 घंटे पाणी भरितो. रात्री जर वीज द्यायचं मग दिवसा का झालंय नाही द्यायला? दिवसा काय अडचण आहे? याय ना सोलर बसवय. सोलर आता ते जवळ येईल तेव्हा, पण तोपर्यंत लाईट तर द्या ना. इतकं शेतकरी विचू काट्याचा हिंडतो फिरतो रात्री, त्याची काही कदर नाही त्यांना. स्थानिक प्रतिनिधी ना, महाराष्ट्र सरकार स्थानिक प्रतिनिधी जे असतील येवल्या तालुक्याचे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये हा मुद्दा उचलला पाहिजे, जेणेकरून कुठल्याच प्रकारे हा मुद्दा उचलला जात नाही, असं आमचं म्हणणं आहे. मला एक सांगा, दरवेळेस सरकारच्या बाबतीमध्ये म्हणजे आता जर विचार केला तर शेतकरी संघटनेचं किंवा इतर कोणी पण आता ज्यावेळेस कांद्याची पार खूप दुर्दशा होतं त्यावेळेस हे रास्ता रोको करतात. परंतु आता सगळ्यांनी एक झालं पाहिजे ना, आता काहीतरी रस्त्यावर उतरून कमीत कमी आता शेतकऱ्यांनी एक होऊन मार्केट बंद केलं पाहिजे, जेणेकरून सरकारला काहीतरी. 2 तासापूर्वी मार्केट बंद पडलेलं होतं येवला मार्केट कमिटी. 1 तासभर निलव बंद होता, काहीच फरक नाही. परत निलव चालू जे आहे ते काय. कोण होतं मार्केट बंद करण्यासाठी? कोण? सर्वसामान्य शेतकरी, स्थानिक कोणीच नाही. आपल्या बरोबर अजून काही शेतकरी आहेत. दादा, आपण कुठून आले? कुठून आले? येवला तालुक्यातून खरवंडी. किती एकर कांदे? 5 एकर कांदे. किती ऍव्हरेज? काय 20-25 एकर कांदे निघतात. जेव्हा सरकार लोकसभेत पाडलंय, फडणवीस आश्वासन दिलं का शेतकऱ्याला अशा कुठल्याही प्रकारची निर्यात बंदी करणार नाही बुवा, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्या जाणार नाही. पण
कारण काय शेतकऱ्याचा वारंवार हाच नुकसानी होता. कांदा पिकला का शेतकरी भातीमोल होऊन जातो. दरवर्षीचं तेच चाललंय. शेतकरी कर्जबाजारी झाला पुरा. कसं वाटतं, काय भावना वाटते आपल्या नेमके ज्यावेळेस मार्केट ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस मनाला काय वाटतं? अहो यांना मंत्रीपद मिळत नाही ते इतके नाराज होतात. आम्ही कष्ट रात्रंदिवस कष्ट करतो तर कितना नाराज व्हायला पाहिजे. तुमचे डोळे पण हे खूप रात्री पाणी भरले काय? पाणी भरलेलं ना. 11 वाजेपासून तर पाणी भरलेलं 7 वाजे. लोक 7 वाजता ट्रॅक्टर घेऊन परत मार्केटला. फार नुकसान आहे ना शेतकऱ्याची. सरकारला क्यू येत नाही. सरकारला क्यू कुठल्या प्रकारची येत नाही. शेतकऱ्याची क्यू नाही. जे म्हणता का आता हिंदू म्हणून एक झालेले आता ते कुठं झोपले का? ते शेतकऱ्याच्या बाबतीत ते कधी बोलणार का? इलेक्शन पुरते हिंदू एक झाला हे झाला. एक कुठलाही नाही. त्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू एक हे झाला. हिंदू बचाव हे बचाव हे कुछ नाही. शेतकऱ्याचं काय? शेतकरी जागला पाहिजे का हिंदू जागला पाहिजे? शेतकरी जागला पाहिजे. शेतकरी नाही जागला तर जगाचा पोषण कस काय हे होणार? काय वाटतं आपल्याला? हिंदू खतरे में है म्हणत्या हिंदू आणि आता एक झाले पाहिजे, पण शेतकरी कधी एक होणार? नहीं, हिंदू खतरे में बाद में है. पहले किसान अगर जिंदा रहेगा तो देश जिंदा रहेगा. ये हिंदू खतरे में मुसलमान खतरे में ये बहुत बात की बात है ये. मला एक सांगा, तसा जर विचार केला तर कांद्याला भाव भेटला पाहिजे व शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे असं शेतकऱ्याचं धोरण पाहिजे. परंतु कांदा एक्सपोर्ट ड्युटी वाढून उलटी निर्यात कशी कमी होईल असा सरकार विचार करत नाही. सरकार फक्त खाणाऱ्याचा विचार करतो. आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही आहे की जेवढे बी आमदार खासदार आहे 70% तर शेतकऱ्याचीच मुलं आहे. त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे या विषयावर. कारण की शेतकऱ्यांनी त्याला निवडून दिले ते शेतकऱ्याची मुलं आहे, पण त्यांना पुन्हा जाणीवच नाही शेतकऱ्याची. ती विचारच करीत नाही त्या कामावर. असं वाटतंय का आता शेतकऱ्याला वाली कोणीच नाही राहिलेलं व आता शेतकऱ्यांनीच एक झालं पाहिजे आपण मार्केट बंद ठेवले पाहिजे जेणेकरून सरकारला थोडंफार काहीतरी वाटत? शेतकरी एक होऊ शकत नाही कारण की त्याची एकच समस्या नाही आणि त्याच्याच सरकार शेतकऱ्याला एक होऊन देत नाही. कारण की आता शेतकरी संघटनेवाले पण थकून गेले नाही का? नाही, एक नाही होत. शेतकरी एक होत नाही, सरकार होणं बी देत नाही. सरकार त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायचं राहते त्याच्यामुळे नाही होऊन देऊ शकत. दादा या ना पुढे, आपण कुठून आले नेमके? या ना पुढे. कुठून? पांजरवाडी. किती क्षेत्र आहे तुमचं कांद्याचं? क्षेत्र आमचं 20 एकर आहे. 20 एकर. काय मग यंदा कांद्याची पोझिशन कशी होती? रोप कसे होते? लागवडीला किती खर्च आला? पाणी? लागवडीचा जर खर्च जर काढला ना आज तर पुरतच नाही डायरेक्ट. आज अशी पोझिशन झाली, पुरतच नाही आम्हाला डायरेक्ट. नाही ना, नाही पुरत. खर्च सुद्धा निघत नाही अशा रेट मध्ये जर काढला तर. यंदाच्या जर तुलनेत जर गेला तर कांद्याला कसं सांभाळावं लागतं? म्हणजे रोगराई वगैरे? रोगराई तर भरपूर आहे. तरी एक तर आसमानाने बी त्रास दिलेला आहे पावसाने. पण हे मागून पाऊस झाल्यामुळे खूप त्रास झाला कांद्यांना. शेतकरी खूप आता चिंतेमध्ये. दरवर्षी तसा जर विचार केला तर किती ऍव्हरेज निघतं आणि यंदा किती ऍव्हरेज? अहो यंदा तर 30 पासून पुढे तर 70च्या आतच ॲव्हरेज. बापरे बाप. 100 क्विंटलच्या पुढे ॲव्हरेज राहत. तुम्ही ऍव्हरेज किती काढलं? अहो काय 25 क्विंटल. तुम्ही किती काढलं? 40 क्विंटल. म्हणजे खूप मोठी शॉकांतिक एक तर ऍव्हरेज मिळत नाही. एकरी खर्च किती होतो? खर्च तुम्हाला सांगतो एकरी किती सरासरी कमी केला तर 70-75 हजार रुपये खर्च आहे. बरं, आता साधारण तुम्हाला किती पैसे? आता तुम्हाला सांगतो अशा आता विकले किती आणि विकायची बाकी? अजून 2 एकर विकले, अजून 4 एकर बाकी. हो. आता काल किंवा आज सकाळी माल आणला होता? हो आणला होता. काय भाव गेला? 1600 रुपये गेलाय. अच्छा. हो. सकाळी मार्केट काय होतं? सकाळी मार्केट हेच चालू होतं 15, 16, 17 चालू होतं. पण जास्त काही वर विकलं. कुठून आले भाऊ तुम्ही? खेळा. किती कांदे तुमचे? 4-5 एकर. काय वाटतं नेमकं कांद्याचं मार्केट बद्दल काय वाटतं? 5000चं मार्केट 5 पुढे ना 5000चं मार्केट डायरेक्ट 1000-1200 वर आलं. फाशी घ्यायची वेळ आली. वाटोळ झालं काय? याला जिम्मेदार बीजेपी सरकार. एक्सपोर्ट ड्युटी त्यांनी कमी केली पाहिजे. करायला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा होईल. कांदा एक्सपोर्ट जास्त कसा होईल याचा विचार केला पाहिजे. हा ना, शेतकऱ्याचा फायदा होईल. निवडणुकीच्या वेळेसच बोलताय नाही का? काय दादा आपण कुठून आले? या ना पुढे. कुठून आले आपण? नगरसूल. काय नाव आपलं? या ना थोडं पुढे. किती कांदे किती तुमचे? 4 एकर. किती विकले? 6 क्विंटल. काय भाव गेले? 1600 रुपये. आणि ऍव्हरेज कसं आहे साधारण? और येतात 3.5 एकर 12-13 क्विंटल निघणार आहे. काय वाटतं भावाबद्दल नेमकं सरकारला तुमचं काय सांगणं? काय त्याने असंच विचारच करू नये कोणाचा. त्याचं स्वतःच भागवून घ्यावा, निवडणूक आले का आश्वासन द्यावा, लाडक्या बहिणीला 2100 3500 करावा आणि दाजी रस्त्यावर आणावा. बस. काय वाटतं शेतकऱ्याला थंडी गाठ्यात पाणी भरावं लागतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे लाईटच मिळत नाही. आणि पावसाळी कांदा म्हटलं आता हे क्षेत्र आपलं वाढू आहे, रोगराई खूप असते, ऍव्हरेज पण खूप कमी निघतं, सडगाण पण खूप होतं. एवढं करून पण 2 रुपये भाव असताना आता भाव
5,000चा डायरेक्ट 1,000 आणि 1200 रुपये. काय मजाच नाही त्याच्यात. शेती न केलेलं बरं. तिथं म्हणायला पोशिंदा आहे त्याला फाशी घ्यायची वेळ आलेली. फक्त जगाचा पोशिंदा म्हणायचं. पण बस नावापुरतं. काका आपण कुठून आले या ना पुढे. बाटगाव मिटके. काय वाटतं नेमकं कांदे किती होते तुमचे आमचे कांदे 2 एकर होते. आणि आता साधारण किती ऍव्हरेज निघाल. पहिलाच ट्रॅक्टर आणलेला आहे, तो 4-5 क्विंटलचा आहे. सुरुवातच केली. आमच्याकडे कांद्याचं पीक हे म्हणजे सर्वात जास्त पीक असतं. आमच्याकडे कांद्याचं पीक हे सर्वात जास्त असतं आणि कांद्याची नेमकीच शेतकऱ्यांची निघण्याची सुरुवात झाली आणि यांनी शपथविधी झाल्यानंतर मार्केट पाडून टाकलं. फक्त शपथविधी होईपर्यंतच यांनी मार्केट ठेवलं. मग असं का केलं भाऊ? असं देवाभाऊनी असं का केलं? मग देवाभाऊ चांगले की शरद भाऊ चांगले? नाही, तसा जर विचार केला तर देवाभाऊ तर खूप म्हणतात शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं ते केलं, परंतु जर विचार केला तर 5,000 रुपये 8 दिवसापूर्वी 5,000 रुपये मार्केट होतं ना. हो होतं. पण मग मग आता आज किती मार्केट? आज 1300 ते 1400. आता दाखवायला त्यांनी दाखवलं माझ्या मते 1600च, पण ते 1300-1400च घेत आहे. मग आता नेमकं शासनाने काय याच्यावर निर्बंध आणले किंवा ते 40% काय उठवलं का बसवलं हेही समजाना. आता हे समजलं पाहिजे बुवा आम्हाला नेमकं शासनाने. देवाभाऊ तर बोलता का शेतकऱ्यासाठी आम्ही नेहमीच खूप काही केलंय, आम्ही खूप काही योजना आणल्या, खूप काही करतो. त्यांना फक्त लाडकी बहीण हीच आवडली, दाजी नाही आवडला. त्यांना फक्त लाडकी बहीणच आवडली, दाजी नाही आवडला. आता दाजीच्या काय टिपरू ठोकतोय आता काय समजेल. आता अजून 2 दिवसात अजून कमी होण्याची शक्यता आहे. यंदा जर विचार केला तर किती ऍव्हरेज निघलं? यंदा अवरेज तसं काही नाही निघालं. म्हणजे एकरी माझ्या हिशोबाने 45च्या आसपास जाईल. असं 25-30 क्विंटल एकरी देत आहे अवरेज. सध्याचे वाढती महागाई, आज होणारे कमी भाव, तर आमचं असं म्हणणं आहे की किमान शेतकऱ्यांना हमी भाव तरी द्यावा. 3300 ते 3500 रुपये आजच्या दरात द्यायला पाहिजे. हमी भाव तुम्ही द्या नका देऊ, परंतु शेतकऱ्याला मारणी घालू नका. शेतकऱ्याची बाजारपेठ खुली ठेवली पाहिजे. तुम्ही जे निर्यातीमध्ये मागच्या वर्षी 50% निर्यात शुल्क त्यांनी लावलं व 5,000चं मार्केट डायरेक्ट 1,000-1,200 झालं. आज पण तेच झालं. 20% त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली व त्यामुळे आज मार्केटवर मोठा परिणाम आहे. आजचा जर बाजारभाव जर धरले तर आज सरासरी 1300 ते 1600 पर्यंत मार्केट होतं. तर 8 दिवसाच्या कालावधीमध्ये किमान 2700 ते 2800 रुपये या मालाला भाव भेटत होता. आज हा भाव येणं हा न परवडणार आहे शेतकऱ्यांसाठी. तुम्ही किती ऍव्हरेज किती काढलं? 30 ते 35 क्विंटल प्रति एकर ऍव्हरेज देते यावर्षी. यंदा रोगराईचं प्रमाण कसं? सर्वात जास्त प्रमाण. किती फवारण्या केल्या तुम्ही? 4 ते 5 फवारणी होती. ते बी साधारण फवारणी केली तरी आज शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15,000 रुपये प्रति एकर खर्च येतोय नुसता फवारणीसाठी. जर खाद्य वगैरे जर धरलं तर एकरी 50 ते 55,000 रुपये एकरी खर्च येतोय. आणि आज बाजारभाव जर धरले तर एकरी फक्त 30 ते 35,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. बाकीचा वरचा भाव कसा भरून काढणार आहे शेतकऱ्यांकडून? दादा तुम्ही कुठून आले? काय नाव तुमचं? गोवर्धन सीताराम गायकवाड. किती कांदा किती तुमचा? माल 5.5 एकर. बरं, आतापर्यंत किती विकला? आता दुसरा ट्रॅक्टर आहे. पहिला ट्रॅक्टर काय भाव गेला? पहिला गेला 1400 रुपये लासलगावला. मग परवडलं का? काय परवडलं? परवडायजो का काय त्याच्यात? 1400 रुपये जर कांदा जर विकतो तर आता हा दुसरा आणले कांदा, हा आपला कांदा आहे पाहून घ्या. आणि जर लागणीचा भाव जर 14,000 आहे तर कांदा काय परवडत आम्हाला लावायला? आणि जर बर समजा जर आपल्याला सांगा त्या देवेंद्र भाऊ का आपण तुम्हाला शेतकऱ्याला आम्ही हे करू ते करू, तर काय करते आमच्यासाठी? लाडक्या बहिणीचे ते बी 2100 रुपये देतो म्हणे, ते बंद करून टाकले. देणार ते म्हणे आता डिसेंबरात देतोय म्हणे. बंद झाले. अधिवेशनात बोलले ते काल. नाही देऊ शकत ते आम्हाला. देणार आहे. नाही देऊ शकत. आम्हाला माहिती आहे, आम्ही शेतकरी आहे, आम्हाला माहिती आहे का नाही देऊ शकत. आमचेच देता येणार त्यांचे काय देणार आहे? आमचंच जर मार्केट आमचंच हिसकावणार मग बहिणीला देणार का? असं करणार आहे का? मग 1400 रुपये की जर त्यांना देऊ राहिले तर आम्हाला काय देणार ते? बरं, लाईट भेटते तुम्हाला? लाईट काची? आम्हाला 24 घंटे सांगितले, 12 घंटेची ती. ते बी रात्री सकाळी 8 ते संध्याकाळी 4, संध्याकाळी 4 ते रात्री 12, 12 ते सकाळी 6 अशी लाईट आम्हाला द्यायला. काय वाटतं शेतकऱ्याला 2 पैसे भेटायला पाहिजे? सरकारने निर्यातीसाठी काही विशेष काही योजना आखल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे भेटतील, परंतु सरकार उलट शेतकऱ्याच्या विरोधी वागतंय. आता 20% अजून एक्सपोर्ट ड्युटी अजून कमी केली नाही किंवा निर्यातीसाठी विशिष्ट काही धोरण सरकार राबवत नाही. ना बँगलोरला कांदा देणं तो बंद केला, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेली आहे. त्यानं जर तो बँगलोर जर कांदा पाठवला असता
तर आजपर्यंत शेतकऱ्याला 4,000 रुपये कमीत कमी भाव भेटला असता, एवढी आमची अपेक्षा होती. पण त्यानं बंद करून टाकलाय तो. तुम्हाला लाईटची काय पोझिशन? लाईट आहे, पण आता सध्या आता सध्या तर काय लाईटचा तो प्रॉब्लेम उपस्थित नाही, पण अजून महिन्यानी पुन्हा तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर शेतकऱ्यांना फक्त दिवसा किमान 12 घंटे तरी फुल लाईट द्यावा. दिवसा, रात्रीचा काही उपयोग तर नाही होत ना शेतकऱ्यांसाठी. दादा मला एक सांगा, निवडणुकीमध्ये आता सगळे हिंदू म्हणून एक झाले, कटेंगे तो बरोबर नारा दिला. हो हो हो, कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला. मग आता कटेंगे एक हे तर सेफ आहे. हा, एक हे तो सेफ आहे. आता जे लोक हिंदू म्हणून एक झालं पाहिजे, हिंदूंनी एक झालं पाहिजे, आता शेतकऱ्यांसाठी कोण येणार आहे का रिंगणामध्ये? आता शेतकऱ्यांसाठी कोणी येतंय का आणि शेतकऱ्यांचा काही विषय घेताय का? कटेंगे तो बटेंगे, एक हे तो सेफ आहे. मग हे कशा करता दिलं? शेतकऱ्यांच्या विरोधातच झालं ना आता हे. त्यांना द्यायचंय, मग शेतकऱ्यांना काय द्यायचंय? मग शेतकऱ्यांना 2 रुपये मिळू द्या, 4 दिवस 8 दिवस काय मिळतील ते. वरती आवक बी दाखवा ना. येवला मार्केटला तुम्ही, आता मी येवला मार्केटला आवकच नाही ना आज पाहिजे ती. हिला आवक म्हणता का? हिला आवक म्हणत नाही माझ्या भाषेत. आवक जेव्हा 3-3 दिवस मी मार्केटला राहिलेलो आहे माझ्या आयुष्यात, 3-3 दिवस ट्रॅक्टर खाली करायला लागले, तेव्हा आवक नाही झाली. आज कुठली आवक आहे? सकाळी 9ला आल्यानंतर माणूस संध्याकाळी घरीच जातोय, मग याला आवक म्हणता का? हे देवाभाऊला म्हणा, हे सहन होण्याजोगतं नाहीये, सहन होण्याच्या पलीकडे गेलंय. आणि हे 5 वर्ष सोसायला लावणार आहे का आम्हाला? आता एकच नाही, ही सुरुवात झाली आत्ताशी. हे 5 वर्ष करणार आहे तुम्ही. आत्ताशी 1000-1200 सुरुवात झाली, आत्ताशी कांद्याला सुरुवात झाली, अजून तर पुढे हो भरपूर दिवस येण्याचे. अजून आमची कांद्याची आत्ताशी सुरुवात झालेली आणि ते दिवस अजून यायचे. मला एक सांगा, निवडणुकीमध्ये जसं सरकार कोणतं पण असो किंवा जे पक्ष असतील, शेतकऱ्यांच्यासाठी खूप तळमळ दाखवता, जय जवान जय किसानच्या घोषणा देता, आम्ही शेतकऱ्यांना तुमच्या बाजूलाच आहे. परंतु ज्यावेळेस मार्केट पडतं, आता 1000-1200चं 5000चं मार्केट 1000-1200वर येऊन गेले, तर आता नेमका आवाज कोणी उठवणार का? शेतकऱ्याच्या बाजूने कोणी उभं राहणार? आमच्या हिशोबाने भुजबळ साहेबांनी येवल्यात लगेच यायला पाहिजे तुरंत. आता त्यांना काय अडचण येत असेल त्यांना माहिती, मंत्रिमंडळात बसले की आज नागपूरलाच आहे अजून, हे मला माहित नाही. पण त्यांनी आज येवल्यात यायला पाहिजे ताबडतोब. आणि येवल्यात शेतकऱ्यांची काय दशा आहे ही बघितली पाहिजे. आता आमचे नेते तर भुजबळ साहेबांचे ना, आज तर नेते नाही आम्हाला दुसरे कोणी, कारण होते शिंदे साहेब ते नाहीये. आज भुजबळ साहेबांचाच विषय. यायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय चाललंय काय नाही करायला पाहिजे, त्यांनी पाहायला पाहिजे. आता येतील उद्याकडे असं माझी अपेक्षा आहे आजच्या माझ्या मुलाखतीनुसार. आता तुम्हाला सांगतो, जवळपास शेतकरी संघटना पण भरपूर आंदोलन वगैरे करायची, परंतु आता जर विचार केला तर कोणता पक्ष सुद्धा कांद्यासाठी रस्त्यावर येत नाही, रास्ता रोको करत नाही, किंवा जे म्हणता ना आम्ही आता हिंदूंनी एक झालं पाहिजे, पण आता शेतकऱ्यांनी आता शेतकरी म्हणून एक झालं पाहिजे, मार्केट बंद पाडले पाहिजे का, असं वाटतंय का तुम्हाला? हो, शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे, मार्केट थांबवलं पाहिजे आणि आपला कांदा आपण विकायचा प्रयत्न केला पाहिजे. कसा विकायचा तो प्रयत्न केला पाहिजे, पण विकणार तरी कुठं? कांदा पिकत कमी नाही शेतकऱ्यांकडे. सरकारने निर्यात बंदी केलेली, म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी वाढवलेली, बंद नाही पण एक्सपोर्ट ड्युटी वाढवली आहे. आणि आता जे शेतकऱ्यांसाठी भांडत होते बच्चू कडू साहेब, आता तेच खाली खुर्चीच्या तवा ते भांडतील कोण आणि कोणता नेता आज